तर हाय हॅलो नमस्कार, कसे आहेत? पायल प्रतीक ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज जरा ब्लॉगला उशीर झाला आणि आज तुम्हाला माझ्या अंगावर नवीन शर्ट दिसत असेल. तब्बल 6-7 महिन्यांनी घेतला असेल मी शर्ट, का नाही नवीन नाही तेच कपडे, एक पांढरा एक ग्ल्यू. एक दिवसात ब्लॉगमध्ये तेच शर्ट दिसत होतं म्हणून म्हटलं नवीन शर्ट घ्यावं जरा. आणि पॅन्ट पण घेतली मी नवीन एक. हां, पायलकडे कॅमेरा नाही करायचा, मी साफसफाई करतो आणि सगळं पसारा आहे ना घरातला, जो आता पाळणा वगैरे कपडे ते सगळे आता नाही मी टाकून दिलेलं. सगळे आमचा नाश्ता वगैरे झाला, मम्मी नाश्ता वगैरे दिला आणून. पायला चहा चपाती दिली, त्याआधी शिरा दिला आणि आता जेवण येईल. जेवण पायला स्पेशल जेवण, सगळं स्पेशल स्पेशल असतं. पिलूचे पप्पा काय करतात ते? कपडे वाळत घालतात ते. तिथे नको घालू सोनू, वरती वरती घाल. सगळं भरणार आहे अख्खी खिडकी. हो, ते मागवले ना मी क्लिपांचं. नावले ना, तर मी बाळाचे कपडे बघा अशी अशी पिळतात. हे बघ अशी कपडे पिळायला लावलेत मम्मीने. नॉर्मली पिळा नाही मारत आहे का, अशी पाहिजे. नाही तर बाळा आळशीले झोपतं. असं होतं का? कारण तर माहित नाही मला पण नाही माहिती एवढं. वरती वरती म्हणजे अशी पिळायची नाही, अशीच पिळायची मुठीत धरून. हे बघा सगळं शिकलाय पप्पा. हे बघा कशी पिलूसाठी सगळं शिकलाय. हा, ते काय करायचं, काय आता शिशू काढायचं राहिलं. ते पण मी थोड्या दिवसांनी काढायला लावणार प्रतीकला. अजिबात नाही, सगळं करायला लावायचं. शिसू नाही काढली बाळांची तर काय कापूस नाही काय नाही पडतशीच. आता काढलाय कापूस, रक्त येते कानातून माझ्या. फोडी आली माझ्या कानात हिटने गरमीने. इथं घातलाय, इथलं मी आता काढलाय या साईडचा. इथं आहे टिकली लाव, काय लावलं नाही जरा. हो मग मी आता आवरत होते, थांब की जरा. जाऊ. आली हाय मालिश करायला बाळाला घेऊन. मम्मा ए मम्मा ममडा कुठे गेला सकाळी तू? कुणाच्या मादेव गेला होता? आणि इथं चालली आमची पिलूची लावलेली स्टीप. आजी आताच बाळाला गेलीये मालिश वगैरे करून. बाळ थोडं झोपला आणि पाय काय करते पायल. काजळ लावते हिला, पण ही डोळेच उघडत नाही रे. वरतून लावलं आता, हा, पुसायला लागेल परत थोडस. पोरगी डोळेच उघडा नाही. ती झोपाळू आहे. आम्ही झोपाळूय खरंच बाबा. मला भीती वाटते, एवढे एवढेशे डोळे आहेत तिचे आणि त्यात काजळ लावायचंय. भीती वाटते जरा. पायाचं जेवण ते थांबलेलं आहे वाट बघत. कधी मला खाते कधी मला खाते. हा ना, जेव्हा जेवण येतं तेव्हा कधी दूध पाजल कधी औषध पाजल. अजून तर खूप वाढायचं आहे. मग तुम्हाला अजून एक बाई कामाला लावलं त्यासोबत. खरंच लावलं हिला मी काजळ. आता बघू, आता दिसतंय की एवढं ते नंतर है ना. यस, लावलेलं तर आहे. नाही लावलं ना काजळ मग ते डोळ्यात घाण येते. मग मम्मी बोलती काजळ लावतच जा. पडेची पडे नाही का. हा, म्हणून लावलंय तिला मी खरं तर. आता बघू, आता थोडंसंच लावलंय, लय पण असं काळा काळा नाही केलं. आता ते किती राहतंय ते उठल्यावर कळण. औषध पाजते तिला पहिलं आणि मग मी जेवण करते माझं, है ना. यस, मग झोपायचं. हा, मग एक तास झोपणार आहे. प्रत्येक आता मला गरम गरम पाण्याची पिशवी दिली ती. जरा कंबर शकली, मला तिला बरं वाटते. कंबर एवढी दुखते ना बाबा. आता कंबर तर बांधायची आहे अजून. हो, जेवल्यावर बांध, हम्म. है ना. कंबर बांध जरा माझी. कंबर का पोट? कमर, ठीक आहे. तेच कमर पोट. आता कमर फक्त अशी मागूनच कशी बांधणार, पुढूनच मागं बांधणार ना. ओ माय गॉड, तुला माहितीच नव्हतं. मला माहितच नव्हतं. बरं झालं ना मी सांगितलं. मंडळी, सकाळ दुपार संध्याकाळ माझा अवतार असाच असतोय. आता आवरूशी वाटा ना मला. मी काय करू, आवरूशी वाटत नाही मला, काहीच करूशी वाटत नाही. असं वाटतंय माझं सगळं जीवन आता संपलंय असं वाटतंय मला. त्यात प्रतीक माझी खूप जास्त काळजी घेतोय. मला 3 टाइम गरम पाणी करून देतोय प्यायला म्हणा, नाही तर कोणत्या पण गोष्टीला. सगळं बघतोय माझं, त्याचं काम बघून माझं सगळं बघतोय. आता मला बोललं थोडंसं फ्रेश हो. फ्रेश झाली आहे, पण मी फ्रेश झाल्यासारखी वाटत नाही आहे. काय झालं पिल्लू, भुकी लागली का? थांबा घेते मी तुला, थांब. आता पिल्लूला घ्यायचं आहे, थांबा. पिल्लूला पहिला घेते मी. तिला उचलून घेतलं तरी कळतं उचलून घेतलेलं आहे. मग तुमच्याशी बोलते. मंडळी, लहान बाळांचं एवढं सगळं असतं ना, ते मला आत्ता कळतंय. बापरे, म्हणजे ना त्यांना दूध पाजल्यानंतर पण त्यांना ढेकर काढल्याशिवाय खाली झोपवायचं नाही, तर ते दूध परत रिटर्न तोंडातून बाहेर काढतात. मला सगळं, मी मम्मीला कालच माझा प्रश्न विचारला, मम्मी तू 4 पोरींना कसं सांभाळलंय ग? लहान मुलांचं एवढं सगळं असतं हे मला अजिबात माहीत नव्हतं बाबा. लेकरांना कसं फुलासारखं सांभाळायला लागतं. कारण की बघा, दूध जरी पाजलं नाही ह्यांना, म्हणजे आता लहान मुलांना दूध जरी पाजलं तरी त्यांना पहिला ढेकर काढायचा आणि मग त्यांना खाली झोपवायचं.
आणि जर चुकून ढेकर काढायचं विसरला तर त्यांच्या तोंडातून दूध परत बाहेर येतं. म्हणजे एवढं असतं बघा. डोळ्यात तेल घालून बघावं लागतं लहान मुलांना. ए बाई वळवळ करू नको, एका हातानेच पकडलंय एका हातानेच पकडलं गेला. ए पोरी ए पोरी ए पोरी ए पोरी लाडो. हा अशी शांत बस. हलती किती, हलायला हिला एवढा हलती ना, गांडूळ आहे गांडूळ. खरंच एवढ्या हलती ना, गांडूळ तरी शांत बसतं. ही पोरगी एवढी हलती ना, तुम्हाला काय सांगू. अंगावरचं तर अजिबातच ठेवत नाही. आता तिच्या अंगावर टाकलं ना, तिचा पाय पहिला असतो असा फुटबॉल सारखा, त्याला उडून लावते. ज्या अंगावर आपण दिला ना तिच्या, त्याला काय बोलायचं ह्या पोरीला. आता छोटी आहे तोपर्यंत काही नाही बोलू शकत. मोठं झाल्यावर तिला सगळं सांगणार मी. तिला व्लॉग दाखवणार, बघ तू काय करत होती पोरी. आता पिल्लूला खाली झोपवते आणि तुमच्याशी आज गप्पा मारते. आणि थोडंसं घरात चेंजेस करायचे, ते काय काय करायचे ते तुम्हाला सांगायचे. ते तर मंडळी, जसं की तुम्हाला सांगितलं, घरात चेंजेस करायचे म्हणजे ना, तुम्हाला दाखवते मी पहिलं. तुम्ही बघा आता पिल्लू सामान बघा. ते मला सामान लागतं ते मी सगळं असं ठेवलं हाताखाली. प्रत्येकने मला इथं मुद्दाम सामान हे असं सगळं पसारा ठेवायला लावलाय पिल्लूचा. जे लागतं ना मला इमर्जन्सी रात्रीला, ते त्यात गोळ्या. ठीक आहे, ही एक पिशवी ठेवली मी, त्यात हगीज टाकत असते. डस्टबिन घ्यायचं एक छोटंसं. पण मला आता टाईम नाही आहे बाहेर जायला, कारण की ना मला कोणच घराच्या बाहेर जाऊन देत नाही आहे. खरं सांगायचं म्हटलं तर मला भरपूर साऱ्या काही गोष्टी घ्यायच्या आहेत, ज्या मला आता घरात बसून घेता येत नाही आहे. प्रतीकला पाठवलं तर त्याला कळत नाही आहे काय आणायचं कसं आणायचं, तरी त्याला जेवढं कळतं तेवढं घेऊन येतोय. पण आता काही गोष्टी अशा ज्याला मलाच बाहेर पडावं लागेल. आणि 20 दिवस तर अजून मला बाहेर जाता नाही येणार. खूप जास्त मला टेन्शन आलं आहे. तोपर्यंत अशा पसऱ्यात मला पिल्लूला घेऊन बसावं लागणार आहे. तर चहा आला होता, मला चहा मम्मीने दिला होता. पण आता पिल्लूमुळे ना तो सगळा गार झाला, थंड झाला. आता थंड चहा कसा प्यायचा म्हणून आता ठेवून दिला तसा. 2च बिस्किट खाल्ले होते तर पिल्लू उठली, मग चहा तसाच ठेवला मी. आणि आता घर थोडंसं आवरते. किती पण आवरा घर, किती पण आवरा, एवढा पसारा होतोय ना, लय वैतागले मी. खरंच लय वैतागले. मला वैताग आला आता. मला जेवढा वैताग माझ्या डिलिव्हरीचा नाही ना होते, तेवढा वैताग असा पसारा घरात बघून होतोय. खूप वैताग आले मला आता. आणि हे इंजेक्शन जे आम्ही घेतलंय ना, त्याचा एवढा मला फायदा होतो, एवढा फायदा होतोय तुम्हाला सांगते. गरम पाणी प्यायचं असतं सारखं, कपड्याला शेकायचा असतो. तर त्यासाठी ना मला हे खूप जास्त उपयोग झालाय मला ह्या गोष्टीचा, त्या इंजेक्शनचा. काय पण असं नाही का, अंडी वगैरे जर उकडायची झाली ना तरी ह्याला करू शकतो आपण, बरोबर ना. तुमची पण डिलिव्हरी झाली असेल ना, तुमच्या बेडरूममध्ये ठेवा. मी तर म्हणते किचन जर तुमचं असेल खाली आमच्यासारखं असेल ना, थोडासा उठून जायचा कंटाळा येत असेल ना, तर हे इंजेक्शन गॅस तुमच्या बेडरूममध्ये ठेवा. लय फायदा आहे त्याचा, लय जास्त उपयोगी. पिल्लू मस्त एकदम मस्त निवांत झोपली, छान. मला नाही वाटत ती आता जे पप्पा येसपर्यंत उठन, कारण की प्रतीक गेला ताक बनवायला. तोपर्यंत मी आणि पिल्लू, आता आम्ही दोघंच आहेत घरात. तोपर्यंत म्हटलं पिल्लू झोपली शांत, तर घर आवरावं. आता घर आवरते पहिलं आणि पाणी पिते. खूप जास्त तहान लागली आहे, पण आता पाणी मगाशी प्रतीकने गरम केलं होतं, ते थंड झालंय. तर आता परत थोडंसं गरम करावं म्हटलं आणि पाणी प्यावं. टसा 2 ग्लास पाणी पिणार आहे आता. खूप तहान लागली मला. हे बघा, ह्यात माझं प्यायचं पाणी आहे बरं का. ह्यात प्यायचं पाणी भरून ठेवलंय. आणि हे एक एक्स्ट्रा आहे, त्याच्यामध्ये मी कंबर शेकायला पाणी गरम करत असते. म्हणजे प्रतीक मला देतो ह्यात पाणी गरम करून. इथं एक्स्ट्रा बॉटल भरून ठेवली. ही माझी प्यायची पाण्याची बॉटल आहे, जी हे रिकामं झालं ना तर मी ही बाटली त्यात प्रतीक ओततो आणि ते परत मला गरम करून देतो. मी अजिबात काय करत नाही, सगळं प्रतीकच करतो हे सगळं. आणि हे मटक्यामध्ये प्रतीकचं पाणी प्यायचं, कारण मी थंड पाणी पिऊ शकत नाही, मी थंड काही खाऊ शकत नाही. मी नॉर्मल साधं जेवणच खाते. वरण भात किंवा मम्मी अशी वेगवेगळी काय भाजी करून त्यात चुरून मुरून खाते. आता सध्या तरी पिल्लू छोटी आहे म्हणून. आता पिल्लू तर 3 महिन्याच्या नंतर 3 महिन्यापर्यंत झाली तर मी खाऊ शकते असं वेगवेगळं काहीतरी, पण आता सध्या तरी नाही खाऊ शकत. आणि आता तुम्ही तर खूप मला ओरडणार आहेत. तुम्हाला एक गोष्ट मी दाखवल्यावरती, आता मी तुम्हाला जी गोष्ट दाखवणार आहे, प्लीज त्याच्यावरती काहीच कमेंट करू नका माझ्यासाठी बरं का. बाकी सगळ्यांसाठी कमेंट करा त्याच्यावरती, कारण की मी एवढे दिवस हॉस्पिटलमध्ये होते आणि आता तुम्हाला माझं कपाट दाखवते. चला बघा तुम्ही आता. टाडा हे बघा, हे सगळा असा कपाटाचा माझ्या धिंगाणा झालाय. धिंगाणा. हे असं मला लाज वाटायला लागली आता कपाट बघा. हे 4 तर एकदम नीट आहेत, पण हे 3 कप्पे जे आहेत एकदम घाण झालेत. आणि ही केस मी आत्ताच बांधली आहे तर परत सुटली. किती वेळा दिवसातून केस बांधवायला तर कंटाळा आलाय. हे कपाट असं का झालंय मी तुम्हाला सांगते.
सगळं सांगते. माझ्याकडे सगळ्या तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे, आता केस बांधत नाही, तुमच्याशी पहिले बोलते. तर हे कपाट असं का झालंय, इमर्जन्सीमध्ये मला हॉस्पिटलमध्ये जावं लागलं. ठीक आहे, मी कपडे काही घेऊन गेले नव्हते. दुसऱ्या दिवशी मला कपडे आले, प्रतीकने कपडे घेऊन आला. त्याच्यानंतर असंच रुटीन चालू राहिलं. हॉस्पिटलमधले घातलेले परत घरी येऊन धुवून परत मग दुसरे कपडे माझ्यासाठी हॉस्पिटलमध्ये यायचे. तर ह्या कपाटाकडं कुणी लक्ष दिलेलं नाही ना. त्या कपड्याच्या घड्या कुणी घातलेल्या आहेत. मम्मी गेली पिल्लू सोबत गप्पा मारून खाली झोपायला, आणि आता मी पण झोपतोय. प्रत्येकने दिली गरम पाण्याची पिशवी. आता मस्त कंबर शेकत झोपते. मी झोपते म्हणजे टीव्ही बघत पडतो आता जरा. तर चला, उद्या भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. ब्लॉग कसा वाटला लाईक कमेंट शेअर करून नक्की सांगा. ओके, बाय.